रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग, गर्द झाडीतली दाट छाया सजणा. नमस्कार सर्वांना आणि वेलकम टू कोकण पल्स. कुडाळ ते मालवणच्या दरम्यान एक धामापूरकर म्हणून गाव लागते, धामापूर गाव. आणि त्या गावामध्ये हे भगवती नावाचे असे प्राचीनकालीन मंदिर आहे. अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी असं हे सुंदर मंदिर बांधलेलं आहे. अशा प्रकारे मंदिराची रचना आहे पहा. तलावाच्या कडेलाच हे मंदिर आहे आणि हे पहा सुरेख असे तलाव आहे. चला तर आता आपण मंदिरात जाऊया. पहा सुंदर असे मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती. आता आपण पोचलो आहे ते तारकर्लीला. तारकर्लीच्या इथे MTDCचा एक टुरिस्ट आहे रिसॉर्ट, तर तिथूनचा हा देखावा आहे. अतिशय सुरेख आहे इथूनचा देखावा. सुंदर असा समुद्र इथून आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय उत्तम राहण्याची सोय आहे MTDC मध्ये. हे आहे चाललो आहे ते मालवणच्या फेमस अशा मंदिराकडे, भराडी देवीचं मंदिर. इथलं बांधकाम तर अतिशय सुरेख आहे. भराडी देवीच्या जत्रेला खूप गर्दी असते, त्यामुळे आम्ही ह्याच वेळी जायचं ठरवले. त्यामुळे छानपैकी दर्शनही घेता येतं. चला आपण आता दर्शन घेऊया, बघूया आपल्याला ते परवानगी देत आहेत का. परवानगी दिली तर मी तुम्हाला जरूर दाखवेन. हे बघा अशा प्रकारे वरती छान अशी सुरेख रंग हे केलेलं आहे कन्स्ट्रक्शन. आणि हा आहे हे आहे गुरुप्रसाद हॉटेल ओरस.
नॉनव्हेज कसं फ्राय. हे कोण इथे हा इथे उभा आलेला आहे तो हे बघा हे आपलं हा ओरस तिट्यावर ओरस फाट्यावर हा ओरस फाट्यावर हे तिकला. हो. आता दिकला. या इथे भिकला सरला मला टोक कशाचा आहे हा? ना, हे, हा? पेडवा बांगडा आणि सुरमईची अंडी काबुळी. हो माका नाही देऊ घ्या मग अजूनही खाऊन जा पार्सल. पार्सल. हा देऊ जास्त नाही 50 रुपये अंडी. नको नको. कवटा बिवटा असतात बघा. कशाची ती कवटा. सुरमईची कवटा चांगली फ्रेश कवटा. हा मग ह्याच्यावर एक भाकरी बांधला संध्याकाळी की ना भाकरी बाकी काय आम्ही हॉटेलात राहतोय. इथे पण राहणे. हॅलो. हा? हे का लाल मिरची पूड, मला फोटो मारीत चला तुम्ही ते का होय. पैसे लागणार नाही ते का रेकॉर्डिंग करतोय मी. आलं लसूण, हा आधी मासे धुतलाच ते त्या का मग आलं लसूण का आधी आगोळ लावला. चिंच लावायचं आगुळ लावायचं नाही तर लिंबू आणि लावायचं. मग आलं लसूण आणि मसाला मिक्स. हा मसाल्यात काय आहे हा? या काय नाही, नुसतं मसाल्याची पूड. आलं लसूण आणि नाही आपलं हे मच्छीचा मसालो हो मच्छीचा मसाला लाल मसाला धण्यावालो धने त्याच्यात नाही असं मिरची पूड आहे. नुसतं तिखट असं. मिरची तिखट हा. ओके. आणि मग हे ह्या कसला मिश्रण तुझं रव तांदळाचा पीठ आणि हा? बेसन पण. बेसन नाही बेसन आता पोटा सुटली मग तांदळाचं पीठ आणि तांदळाचा रवा पोट सुटला. हा, हा, आणि मीठ बाकी जायचं ते. हा. आणि मग तुम्ही शालो फ्राय करता की डीप फ्राय करता. याच्यात हैसून मग इकडे आणतास. हो ह्याच्या ट्राय करणार हे कोणी ट्राय आधी पहिल्यांदा इकडे टाकतास हो. आणि मग हैसून मग इकडे आणतास. ह्याच्या तरी मोठ्याच्या ह्याच्यावरती पाठवून द्या आणि घरचा लोकांना इकडे पाठवून कोकण द्या. पल्स मध्ये चॅनल असा त्याच्यावर टाकतलंय. हा टाका ना. हा हे का आता राहणार काय नाही ते. मी असलो तर राहणार काय नाही सगळं देणार मी दाखवणार.